नमस्कार. विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. नागपूर जिल्ह्यातील राहुळगाव येथे दुर्दैवी घटना. एसबीएल एनजी लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 19 कामगारांचा मृत्यू तर 23 जण जखमी. मालक संजय चौधरी, आलोक चौधरी यांच्यासह 21 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, अनेकांना अटक. एसबीएल इंडस्ट्रियल एक्सप्रेसिव्ह कंपनीत रविवारी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेत आतापर्यंत 19 कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. मृत व जखमींना आर्थिक मदत. या दुर्घटनेतील मृतक कामगारांच्या वारसांना कंपनीकडून 75 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख व केंद्र शासनाकडून 2 लाख अशी एकूण 82 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमी कामगारांना कंपनीकडून प्रत्येकी 25 लाखाची मदत देण्यात येणार आहे. ही रक्कम पालक व त्यांच्या मुलांच्या नावाने संयुक्त बँक खात्यात मुदत ठेव स्वरूपात जमा केली जाणार आहे. जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ऑरेंज हॉस्पिटल नागपूर येथे सध्या 17 महिला कामगारांवर उपचार सुरू आहे. त्यापैकी अनेक जण 70% अधिक भाजले आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान गंभीर जखमी रंजना उत्तम घागरे वय 34 राहणार कोंढाई यांचा 2 मार्च रोजी उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्या सुमारे 70% भाजल्या होत्या. स्फोटाच्या धक्क्याने त्यांच्या हाडाची पायाची हाडे मोडली होती. प्राथमिक चौकशीत धक्कादायक निकष. तपासात पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन PESO आणि डायरेक्टोरेट इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ यांनी कंपनीवर गंभीर ठपका ठेवला आहे. नोनल कंपनी युनिटमध्ये प्रक्रिया झालेल्या स्फोटकांचा मोठा साठा करण्यात आला होता. नियमानुसार स्फोटके तात्काळ दुसऱ्या इमारतीत हलवणे आवश्यक असताना ते करण्यात आले नाही. आग व अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुविधा उपाययोजना अपुऱ्या होत्या. सुरक्षा नियमांचे उल्लंघन करण्यात आले. या कारणामुळे स्फोटाची तीव्रता वाढून संपूर्ण इमारत अक्षरशः उडून गेली. या स्फोटानंतर उच्च स्तरीय बैठक झाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत तपासाचा आढावा घेण्यात आला व पुढील कारवाईबाबत निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारकडे सविस्तर अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन गिरीश महाजन यांची संपर्कशी चर्चा करून अशा घटना संबंधित प्राथमिक कार्यपद्धती तयार करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत जबाबदारांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार श्यामकुमार बर्वे, चरणसिंग ठाकूर, आमदार समीर मेघे